शेळ्या मेंढ्या शेतकरी व्यापारी यांना कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला आढळून आल्यास व्यापाऱ्याच्या हातातील रक्कम कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जमा केली जाईल याची दक्षता घ्यायची आहे। हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी चाललेलो आहे सांगोलच्या शेळी बाजारामध्ये। तर मित्रांनो, जर तुम्हाला शेळी बाजार बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त 5 ते 4 मिनिटाचाच होईल, खूप काही मोठा व्हिडिओ नाही आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आता डायरेक्ट शेळी बाजारामध्ये जातोय। शेळी बाजारामध्ये मित्रांनो, शेळ्या कशा पद्धतीने विकल्या जातात आणि शेळ्या मेंढ्या तिथे बकरी असतात, बोकड आणि बकऱ्यांची पिल्ली आणि शेळ्यांची पिल्लीसुद्धा तिथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी। व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत पहा। तर चला, तर डायरेक्ट आपण जाऊया शेळी बाजारामध्ये, चला। तर मित्रांनो, हा आहे सांगोला पंढरपूर हायवे। तर मित्रांनो, ही आहे शेळीची बकरी आहे मित्रांनो। तर याची आपल्याला किंमत 8,000 रुपये सांगितली आहे आणि ही 2 महिन्याची आहे मित्रांनो। हा आहे सांगोलचा शेळी बाजार मित्रांनो। हा सांगोलच्या शेळी बाजारामध्ये वेगवेगळ्या राज्यामधून सुद्धा शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी इथे आणत असतात। तर हा तुम्ही पाहू शकता शेळी बाजार, खूपच मोठा शेळी बाजार आहे। कोणी रस्त्यामध्ये व्यवहार करायचा नाही। आपल्या शेळ्या मेंढ्याचा व्यवहार शेळ्या मेंढ्या बाजारामध्ये जाऊन करायचा आहे। रस्त्यामध्ये व्यवहार करताना आढळून आल्यास व्यापाऱ्याच्या हातातील रक्कम कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जमा केली जाईल याची दक्षता घ्यायची आहे। बाजार कमिटीने आता सूचना दिलेल्या आहे, त्याच्यामुळे मित्रांनो मी काही खूप शूट केले नाही जवळ जाऊन। तर मी जितकं होता होईल तेवढे मी लांबनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बाजार कमिटीने असा आदेश दिलेला आहे की तुम्ही आता ऐकला असते। सर्व शेळ्या मेंढ्या शेतकरी व्यापारी यांना कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला यांच्या मार्फत कळवण्यात येते की कोणीही रस्त्यामध्ये व्यवहार करायचा नाही। आपल्या शेळ्या मेंढ्याचा व्यवहार शेळ्या मेंढ्या बाजारामध्ये जाऊन करायचा आहे। रस्त्यामध्ये व्यवहार करताना आढळून आल्यास व्यापाऱ्याच्या हातातील रक्कम कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जमा केली जाईल याची दक्षता घ्यायची आहे। शेळ्या मेंढ्या चोरापासून सर्वांनी सावध राहायचं आहे। प्रत्येकाने आपापली जनावरे शेळ्या मेंढ्या मौल्यवान दागिने पैसे व्यवस्थित आपापल्या जबाबदारी सांभाळायचं आहे। चोरापासून सर्वांनी सावध राहायचं आहे। मित्रांनो, आता शेळी बाजारामधून मी चाललेलो आहे घरी। तर आता मित्रांनो, मी तुम्हाला घरी आता आमच्या जेवण दाखवतो। आपल्या घरी सुद्धा शेळ्या आहेत। त्या शेळ्या कशा आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, मी व्हिडिओ पहाच। मित्रांनो, आत्ताच आपण आता घरी पोहोचलेलो आहे आणि आता तुम्हाला मी घरच्या शेळ्या दाखवतोय। तर मित्रांनो, ह्या हे आपल्या अशा शेळ्या आहेत, पूर्ण असं सावलीला बांधलेल्या आहेत। तिथं बघू शकता तुम्ही। बाजारातल्या शेळ्यामध्ये आणि ह्या शेळ्यामध्ये तुम्हाला काय फरक पडतो ते मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर ह्या शेडमध्ये असं आपण शेळ्या बांधलेल्या आहेत, बघू शकता। बघा ह्यांची तोंड वगैरे कसे आहेत बघा, कान बिन बघा कसे आहेत बघा। इकडे आता 2 बांधलेली बघा, बघा कसं दिसतंय। आणि ही थोडीशी वयस्कर शेळी आहे, तरी पण चांगली, पण वयस्कर जरा झाली। काही लोकांना समजत नसतं मित्रांनो वयस्कर कोणती, आणि जसं की आपण कसं तरुण म्हातार म्हणतो अशा प्रकारचा शेळ्यांचा सुद्धा प्रकार असतात। खूप छान आहे शेळी हे सुद्धा। आणि आपण अशी जाळी सुद्धा बनवली आहे की
पाऊस वगैरे पडल्यानंतर आपण जाळीमध्ये शेळ्या बांधतो, पण आता काय ह्यांना बांधायची गरज नाही. तर मित्रांनो, हे आहेत असे आपल्या घरासमोर 2 नारळाची झाडं आहेत आणि इकडं आपल्या जर्सी गाईची एक पाडीसुद्धा बांधलेली आहे. आणि ज्या ह्या शेळ्यांची जी पिल्लं आहेत हे इकडं मोकळी फिरायला सोडलेली आहेत. बघा आता कशी बघ. तर तुम्हाला कशा वाटल्या आमच्या शेळ्या आणि ह्या शेळ्यांची पिल्लं वगैरे, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला हे सुद्धा मला सांगा. आणि मित्रांनो, ह्या शेळ्याच्या नादा आपण मका वगैरे आपण ठेवत असतोय, तर तुम्हाला मका सुद्धा दाखवतो. ही मका ही एक ड्रम भरलेला आहे आणि इकडे एक ड्रम आता पूर्ण अर्धा झालेला. किती राहिला बघू आपण. आता तुम्हाला दाखवतो हे कसं खाते ते शेळ्यांची पिल्लं. बघा हे असं टाकलेलं आहे, तर असे खाते ते. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, बाय बाय.